नमस्कार भावांनो बहिणींनो, आज मला हेडो काढायला लय उशीर झाला. घरातले कामच बसले आवरत. आज कटाळा लय आलता हेडो काढायचा, पण म्हणलं नाही टाकू द्या. घरातले सगळे बिमार असले तर उलास पण नाही येत. आता हरसूबाईचं चाललंय जेवण, ते शाळेतून आलाय तर आज मला लवकरच स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळं मग मी लय लवकर लागले स्वयंपाकाला. डाळ भात बनवला, याच्या पप्पाला साधं फोडणीचं वरण बनवलं. आता पीठ गीठ भिजून ठेवलंय. तर छकू दिदीचं चाललंय मला नाही काय खायचं, तिला बरं वाटाना. आता मी थोडीशी बसून मस्त शांततीनं हेडो काढावं म्हणलं. आता डोक्याचा चॉक तुटला माया, बारीक बारीक चॉक आहेत. तर ते केस पण मग ते बुचुडा मारते मी. तर हे छकू दिदीनं आणले मला, गावाकडून आणते. तर हे लय मोठा झालाय, मोठा आहे. आणि मला लहान चॉक म्हणजे एवढा नाही, म्हणजे लहानसा पाहिजे. केस धुतले तर वाळले पण नाही केस. आज भैया म्हणे मम्मी शनिवार आहे म्हणे, तर तू लवकर जेवण बनव म्हणे. मग मी काय केलं, 5:15 वाजल्या, म्हणजे मला तर लवकरच उठावं लागते, लय लवकर उठावं लागते मला. 5:15 वाजल्यापासून उठेले मी. आता हे घर पण लय भुरक्या कलरची फरशी आहे, तर मग ही लय लवकर अशी मळाल्यासारखी वाटते. तर आज घर पण घासलेत. घर साफच करायचं होतं, पण घरातल्याला काय बरं वाटाना. मग झोपेला असते. आता हरसूच्या पप्पाला बरं वाटाना, ते गोळ्या औषधी घेऊन झोपेले. त्याला तर बरेच दिवस झाले दवाखाना चालू आहे, पण तरी पण सर्दीच राहे ना त्याची. सर्दीचंच वातावरण लय झाले. तरी पण एकच पाणी आहे कारखान्यात, पण बिसलरीचंच पाणी, घरी बिसलरीचंच पाणी आहे. पण अलग ठिकाणचं आहे म्हणून सर्दी झाली. काय काम त्याला एवढी. छकू दिदीला तर गरम पाणी करून द्या म्हणे, कोमट कोमट पाणी द्या म्हणे तिला. वातावरण तसं झालं इकडं. आणि सकाळच्या टायमाला थंडी वाजती आणि रात्रीच्या टायमाला गरमी होती लगे. अशी गरमी होती. आमच्या कूलरची पिन जळाली. याच्या पप्पाला बरं वाटलं तर मग त्याला आता मी पिन बसून आणायला होती कूलरची. पाणी टाकून दिलं तर मग घर थंड होतंय. ह्या अशा गरमट थंड्या वातावरणानंच माणूस बिमार होते. तरी पण आम्ही थंड काहीच पेत नाही, नाहीतर यायचं चालूच राहते थंड अन्न. आता ते स्वयंपाक करून ठेवले म्या ते तिथं. भैया जेवण देऊ का डबल तुला काही? हरसू भैयाला 2-3 दिवस तसेच झालते, पण आज म्हणलं भैया, मग ते त्याच्या मनानंच म्हणे सकाळी म्हणे मम्मी मला पाणी ठेवी म्हणे, मला शाळेत जायचंय. मग मी काय केलं, सकाळी 5:15 म्हणजे 5:30 उठत असते, पण मग 5:15 जेव्हा आला तर म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं. मग तो लगे उठले आणि पाणी ठेवलं तर लगेच अलार्म वाजला. म्हणलं आता झोपायचं नाही म्हणलं, मग लय आळसतंय माणूस. भैया मला एका हातानं कसा नळ चालू करू मी थर्मासचा, घे ना ग्लास खाली ठेवून नळ चालू कर. काय भैया घरात पाणी पाणी होतंय सगळं. बंद कर म्हणतो. धर. एकट्या माणसाला जेवण करू वाटत नाही. घरातले बिमार असले तर मग तर लगे जेवण कसंच असं, किती जर भूक लागली तर मरून जाते भूक लगे. तसंच मग हरसूचे पप्पा बिमार होते तर आम्ही 3 मायलेकरं जेवले नव्हतो, कोणीच नव्हतं जेवलं. आता भांडे घासलेत म्या चुल्यावर. ना आपण काही काम करायला गेलं, सकाळची घाई. हरसूच्या पप्पाला चहा आणि बिस्किट द्या म्हणलं, ते काय खात नाही. पण मग म्हणे मला गोळ्या घ्यायच्या, मला काय खाऊ वाटाना. मग म्हणलं खा म्हणलं बिस्किट. मग मी चहा आठवते तुम्हाला. चहा आठवला, चहा शिजली लगे आणि गेली चहा उता. मग चुला चिकट झाला तर ते चुला घेतला घासून. मग चुला म्हणलं आता चिकट लय चिकट होते, चुला गेला घासून घेतला. आता भैयाला जेवण गेलं तर 11 वाजले मला घडवलं. सकाळी मग तेवढं नाहीतर मग कसं आहे, हरसूच्या पप्पाचा नाश्ता बनवून देत असते ना, नाश्ता गिष्टा बनवून द्यायचा आणि 10 वाजता स्वयंपाकाला लागलं तर जेवण बनवूनच जाते. पण हरसू भैया कसं आहे, अंडे गिंडे कोणीच आमच्या घरातले काहीच खात नाहीत. तर जास्त करून भैयाला डाळ भातच आवडतोय. दर दिवस जर डाळ भात द्याला तर खातोय तो. तिखट डाळ भात आवडतोय त्याला. आणि हरसूच्या पप्पाला फोडणीचं वरण आवडतंय, साधं जिरं टाकून, थोडं टमाटर, 2 मिरच्या टाकायच्या हिरव्या त्याच्यात शिजवतानाच, कढीपत्ता, टमाटर, मोहरी, जिरं असं वरण आवडते त्याला फोडणी देऊन. तर त्याला बनवलंय वरण.
आता मी पण भैयाला म्हणलं, छकू दीदीला म्हणलं जेवण कर कर, तर ती नाही म्हणाली. ती जेवली तच मी जेवीन, नाही तर मी नाही जेवणार. मी तिला कावाची म्हणाली. आता मी 2-3 पोळ्याचं पीठ भिजून ठेवलेले. पोळ्या घरातले बिमार असले, कोणी जेवत नाही काय नाही, तर मी जेवण फेकण्यात चालले. तर थोडंसं पीठ भिजून ठेवलंय मी. पण आता जावा म्हणलं यायला खाऊ वाटलं तेव्हाच पोळ्या बनवून. आता पोळ्या बनवून नाही ठेवणार मी. आता 5-6 भांडे खरकटे. आता तेवढे भांडे घासून घेते, हिडो काढून घेते, हिडो टाकून देते आणि लगेच मग हिडो काढणं झाला तुमच्या ताईचा. तर मग आणि हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि हिडो कसे वाटते तर सांगा जा मला कमेंट करून. आणि लाईक करा जा. नवीन कोणी चॅनलवर असेल तर मस्त सपोर्ट करा जा तुमच्या ताईला. केस पण नाही सुकले तुमच्या ताईचे आता धुतले तर. तरी पण लय उशिरा केस धुया लागली मी. आता सुकले नाही काय नाही, केसाला लय गळ लागली. छकू दीदीचं तसंच झालेले, केस गळत राहतात. ते मग ह्या स्वयंपाकाच्या घरात तर मोकळे केस सोडायचं लागत नाही, सगळे केसच होऊन जातात. तरी बाल्कनीतच इजळतो दोघी मायले की ती बिमारी. 3 तर किती दिवस झाले केस पण विसरू द्यायना. म्हणलं चाल बाळा मी विसरून देते. मग धक्का लावू द्यायना मम्मी, केसाला लावू विसरूच नको म्हणे. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.